मला खरं तर हे विचारायचं होतं की सत्याचा संबंध नकारात्मकता, गॉसिप, पाठीमागे बोलणं आणि अफवांशी आहे का? ज्या गोष्टी ऑफिसमध्ये किंवा प्रोफेशनल आयुष्यात घडतात, तर अशावेळी कर्मचाऱ्यांनी सगळं तसंच चालू द्यावं का? की मग त्याने सत्य बाहेर आणावं, जे खरं आहे ते स्पष्टपणे सांगावं का? तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे, म्हणजे जो तुमच्यासाठी बोलेल, जो तुमच्यासाठी लॉबी करेल. ते तुमचं काम असतं. तुम्ही कितीही स्वतःबद्दल बोललात, जाहिरात केली, PR केला, पण जर तुमच्या कामात दम नाहीये, तर फार काळ यशस्वी होऊ शकणार नाही. काही दिवसांसाठी 2-4 महिने तुम्ही ऑफिसमध्ये आपली सेटिंग करून घेऊ शकता, पण जर तुम्ही काम करत नाहीयेत आणि तरीही ऑफिसमध्ये यशस्वी आहात, तर मग ते ऑफिसच बरोबर नाही. कारण काही ठिकाणी असंच असतं की लोक काहीही न करता 5-5 वर्ष मस्त राहतात आणि यशस्वी म्हणून ओळखले जातात. पण जर असंच असेल, तर मग ती वर्कप्लेसच योग्य नाही. आपलं लक्ष आपल्या कामावर ठेवा. बाकी कधी संधी आलीच आणि कोणी विचारलं की या गोष्टींबद्दल तुला काय वाटतं, काही अफवा ऐकल्या आहेत, तर तेव्हा आपली बाजू मांडा. पण प्रत्येक चुकीच्या प्रचाराला किंवा मिसइन्फॉर्मेशनला किंवा गॉसिपला उत्तर देण्याची गरज नसते. त्याला सोडून द्या. खोट्याचे पाय नसतात, कुणीतरी म्हटलंय ना. आणि कुणी टीका केली म्हणून त्याच्या सन्मानार्थ आजवर कुठे पुतळा उभारलेला नाहीये. समजतंय का हे? जर कोणी निंदा करत असेल आणि त्यात काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फीडबॅक म्हणून घेऊ शकता, तर जरूर घ्या. कदाचित त्यांनी जे काही तुमच्याबद्दल म्हटलंय त्यात थोडंसं तरी तथ्य असेल, ते आत्मसात करा. बाकी दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.